नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहता NDTV मराठी. यशाचा कानमंत्र या आमच्या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण मराठवाडा ॲग्रो या शेतकरी उत्पादक कंपनीविषयी जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत एक महत्त्वाचे पाहुणे आलेले आहेत. आपल्या स्टुडिओत आहेत या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक बालासाहेब गित्ते सर. सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत NDTVच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू. तर सरांकडनं आपण या कंपनीविषयी जाणून घेणार आहोतच. कंपनीची वाटचाल तसंच दुग्ध व्यवसायाची प्रामुख्याने स्थिती काय आहे ते जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी या कंपनीची ओळख करून देते छोटीशी. ती म्हणजे मराठवाडा ॲग्रो ही कंपनी प्रामुख्याने मराठवाडा विभागामध्ये शेतमालावर प्रक्रिया करून तो ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते आणि ज्यात दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ आणि दुग्धजन्य उत्पादनांचा जास्त समावेश आहे. बीड आणि धाराशिवमधील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सुरू केलेली मॅफको या ब्रँडची संघटनात्मक साखळी जी आहे, ही संघटनात्मक साखळी शेतकऱ्यांना आर्थिक मदत, उत्पादनाचा तसंच उत्पन्नाचा स्रोत सुद्धा देते आणि ज्यामुळे शेतकऱ्यांना शाश्वत बाजारपेठ सुद्धा उपलब्ध झाली आहे. तसंच यामुळे शेतकऱ्यांचं स्थलांतर थांबण्यास मदत झालेली आहे. मॅफकोची केमिकल अंशमुक्त, भेसळमुक्त आणि शुद्ध सुरक्षित डेअरी प्रोडक्ट्स आणि आईस्क्रीम्स या ग्राहकांच्या पसंतीला उतरलेली आहे. तसंच शेतकरी कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यामध्ये हजारो शेतकरी जोडून धवल क्रांती घडवून आणण्यात आलेली आहे आणि मागास भागात सुद्धा निष्पक्षपातीपणे राहून चांगली कामगिरी करता येते. हेच या शेतकरी उत्पादक कंपनीने दाखवून दिलेलं आहे. या शेतकरी कंपनीचे झिरो मॉडेल म्हणून सर्व ठिकाणी आज नाव आहे. या कंपनीची चर्चा होते आणि मराठवाडा ॲग्रो ही शेतकरी, ग्राहक आणि गुणवत्तेचा विश्वास यांना एकत्र जोडणारा दुवा ठरलेली आहे. चला तर मग आता आणखी जाणून घेऊयात या कंपनीच्या वाटचालीविषयी. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत. सर, सगळ्यात आधी खरं तर मराठवाडा ॲग्रोचं एवढं मोठं नाव आहे, झिरो मॉडेलची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे, याकडे आपण येणारच आहोत. मात्र त्याआधी मला दुग्ध व्यवसायाची विशेषतः महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात स्थिती काय आहे सध्याची ते जाणून घ्यायचे. नमस्कार मॅडम. मराठवाडा तसा आकांक्षित भाग आहे. मराठवाड्यामध्ये धाराशिव जिल्हा यवतमाळ नंतर आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि या भागामध्ये जवळजवळ मागच्या 30 ते 35 वर्षापासून आम्ही पाहतोय की मुख्य पीक कुठलंही तिथं सक्सेस होत नाही. त्याच्यामुळं ग्रामीण भाग हा अशांत राहू नये आणि फार मोठ्या समस्या तयार होऊ नयेत रोजगाराच्या. त्याच्यामुळे आम्ही दररोज नियमित उत्पन्न कशात मिळेल याच्याकडे लक्ष दिले आणि दुग्ध व्यवसाय वाढीसाठी प्राधान्य दिलं. आज आम्ही पाहतोय की मराठवाड्यामध्ये जे 12-13 लाख लिटर दूध आहे, त्याच्यामध्ये एकट्या 8 लाख लिटर दूध आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यामुळं आमच्या भागातला जो क्राईम रेट आहे तो अतिशय कमी झालेला आहे. कारण याच्यामध्ये रोजगार तयार जो झाला त्याच्यामध्ये दिवसभर माणूस त्याच्याशी संबंधित असतो. त्याच्यामुळे त्याला वेळ भेटत नाही बाकीचे उचापती करण्यासाठी वगैरे. त्याच्यामुळे येस मॅडम, त्याच्यामुळं हा भाग आता अतिशय शांत आणि व्यवस्थित चाललेला आहे. अच्छा, जेव्हा मराठवाडा ॲग्रोचा नाव घेतलं जातं तेव्हा या कंपनीचं झिरो मॉडेल जे आहे ते अतिशय जास्त यशस्वी झाल्याची चर्चा होते आणि त्यामुळेच या कंपनीची ख्याती सगळीकडे पसरलेली आहे. तर हे झिरो मॉडेल म्हणजे नेमकं काय सर? मॅडम, 2012 साली आम्ही 25 शेतकरी एकत्र आलो. त्याच्यामध्ये 250 लिटर सुरुवात दुधाची आम्ही केली आणि 32 हजार रुपये फक्त भांडवल होतं. आज ही सगळी संघटन साखळी आम्ही जवळजवळ 4000 शेतकऱ्यापर्यंत नेलेली आहे. जवळजवळ 50,000 लिटर दूध तिथं तयार होत आहे आणि 200 गावामध्ये हे संकलन व्यवस्था चालू आहे. याच्यामध्ये येणारा जो परतावा आहे तो जवळजवळ 85 ते 90% आम्ही शेतकऱ्यांना परत देतो. त्याच्यामुळं हा एक वेगळं वैशिष्ट्य या व्यवसायाचं चालू झालं आहे. म्हणून निपक्ष आणि शून्यातील निर्माण झालेलं हे जे मॉडेल आहे ते झिरो मॉडेल म्हणून ओळखलं जातं आणि नवीन जी पिढी आहे त्यांना एक संदर्भ म्हणून ग्रामीण भागामध्ये काम करताना हे मॉडेल त्यांचं एक मार्गदर्शन म्हणून स्तंभ उभा आहे. अच्छा, सर मला एक सांगा की हल्ली रसायनांचा वापर, फर्टिलायझर्स, केमिकल्सचा वापर शेतीमध्ये होतो. म्हणजे तो शेती घेताना, पिकं घेताना तर होतोच, मात्र दुधात सुद्धा म्हणजे जनावरांना जो चारा खाऊ घातला जातो त्यातनं सुद्धा ती रसायनं जी आहेत ती जनावरांच्या शरीरात जातात आणि ती दुधात सुद्धा
उतरतात. पण मराठवाड्याचं एक वैशिष्ट्य असं म्हणायला पाहिजे की जी जिरायती आणि नैसर्गिक शेती तिथे केली जाते आणि जो जनावरांना चारा पिकवला जातो तो सुद्धा नैसर्गिकच आहे, त्यात कुठल्याही प्रकारचं रसायन नाही आहे. कदाचित हाच एक सर्वात मोठा आपण म्हणूया की महत्त्वाचा मुद्दा ठरला होता मॅफकोच्या निर्मितीमध्ये. आम्ही काय केलं सर मॅडम, ज्यावेळेस तिथं दूध व्यवसायाला सुरुवात केली त्याच्यानंतर आम्ही पाहिलं की तिथले बलस्थानक आहेत, कारण आपला भाग आहे माग असलेला, पण इथं काहीतरी बलस्थानं असतील तर ते आम्ही ओळखली. तर तिथं जनरली सगळी जी फिडिंग होती ती गवतावर व्हायची आणि जी कडबा वगैरे टाकला जायचा त्याच्यात तो ज्वारीचा असायचा. तो ज्वारीला आम्ही सप्टेंबरमध्ये पेरतो किंवा ऑक्टोबरमध्ये, पण त्या ज्वारीला 1 ते 2च पाणी असायचे. पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं साहजिक आहे की फर्टिलायझर किंवा पेस्टिसाइडचा वापर कमी होत होता. म्हणून ही जी सान्न साखळी आहे ती केमिकल विरहित आणि पेस्टिसाइड विरहित असायची. आणि ही जी फिडिंग आहे जनावराला त्याच्यातून निर्माण होणारं दूध सुद्धा तशा पद्धतीचं रेसिड्यू फ्री तयार झालं आणि हे आम्ही मार्केटमध्ये उचललं. आणि हाय प्रोटीन दूध, रेसिड्यू फ्री दूध, अँटीबायोटिक्स निगेटिव्ह दूध, अप्लाटॉक्झिन निगेटिव्ह दूध अशा संकल्पना आम्ही मार्केटमध्ये आणल्यामुळं अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या तिथं स्पर्धा करायला आल्या आणि त्या भागामध्ये ऑटोमॅटिक दूध वाढलं आणि त्या भागाचा कायापालट झालेला आहे. सर, तुम्ही आता जे उत्तरात म्हणालात की बहुराष्ट्रीय कंपन्यांचा ज्या दूध उत्पादन करतात त्यांचा इथे येणं वाढलेलं आहे, तर याचा फायदा कशा प्रकारे म्हणजे नैसर्गिक पद्धतीने झालेला आहे शेतकऱ्यांना सुद्धा? बहुराष्ट्रीय कंपन्या आल्यामुळं तिथे शेतकरी जे आहेत ते शेतकऱ्यांनी स्पर्धा केली. कारण काय व्हायचं, अगोदर एखाद्या डेअरीचाच फक्त एक गट असायचा, त्याच्यानंतर ज्या 4-5 मोठ्या मोठ्या कंपन्या तिथे उतरल्या तसे गट वेगवेगळ्या प्रकारचे गट तिथे तयार झाले. पण शेवटी फायदा त्या जनतेचा झाला, शेतकऱ्याचा झाला आणि त्या स्पर्धेतून आमच्या भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन वाढलेलं आहे. अच्छा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅफकोची प्रॉडक्ट्स जी आहेत, आईस्क्रीम्स, विविध प्रकारचे आईस्क्रीम्स बनवतात, तसंच दूध, लस्सी, ताक या सगळ्या गोष्टी आहेतच. या सगळ्यांचं वैशिष्ट्य काय सांगाल? मॅडम, आम्ही आमचे कुठलेही प्रॉडक्ट बनवताना फक्त क्वालिटी आणि त्याचा रेसिड्यूनेस किंवा त्याच्यामध्ये असलेल्या गुणधर्माकडे जास्त लक्ष दिलं. टेस्ट ही जी आहे ते अतिशय इम्प्रूव्ह करण्याकडे लक्ष दिलं आणि जास्तीत जास्त ग्राहकांना भेसळमुक्त आणि रेसिड्यू फ्री कसं देता येईल याकडे पाहिलं आणि ते प्रॉडक्ट आम्ही मार्केटमध्ये आणले. आज आमचे 5 प्रकारचे दूध बाजारामध्ये आहेत, जवळजवळ 12 प्रकारचे दुग्धजन्य पदार्थ बाजारामध्ये आहेत आणि 25 ते 30 प्रकारच्या आईस्क्रीम्स आम्ही बाजारामध्ये आणलेल्या आहेत. आणि आज आम्ही बहुराष्ट्रीय कंपन्यांना सुद्धा टक्कर देऊन एक फार मोठी 25 ते 30 शहरामध्ये एक साखळी तयार केलेली आहे आणि आमचा ग्राहक वर्ग जवळजवळ 2 ते 3 लाखाकडे गेलेला आहे. तर हे आमचं एक कंपनीचं वेगळं वैशिष्ट्य आहे. वा सर, आणखी एक महत्त्वाचं की दुधाची मागणी किंवा दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते, तर ही वाढणारी मागणी पाहता आणि वाढणारा ग्राहक वर्ग पाहता त्या तुलनेत दुधाचं उत्पन्न करणं आणि तेही सुरक्षित ग्राहकांच्या आरोग्यासाठी चांगल्या अशा डेअरी प्रोडक्ट्सचं आणि दुधाचं उत्पादन करणं हे महत्त्वाचं आहे. तर मराठवाडा ॲग्रोमध्ये हे कसं साधलं जातं हे आम्हाला जरा सविस्तरपणे सांगाल? मॅडम, आमच्याकडे जे दूध आहे ते संकलन व्यवस्थेपासून त्याला SS कॅटल्स किंवा SS कॅन्स वापरले जातात. त्यांनी दुधाचं जे धारा काढताना सुद्धा त्याचं दुधाची कास स्वच्छ पाण्यानं धुवायला आम्ही लावतो. त्याच्यामध्ये मायक्रोबियल लोड तिथून येऊ नये असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने आम्ही संकलन गोळा करतो. आल्यानंतर तिथं आमची MBRT टेस्ट केली जाते आणि ते दूध, गावातलं दूध धारा काढलेलं 2 ते 2.5 तासामध्ये कसं संकलित होईल आणि त्याच्यावर प्रक्रिया होईल ते आम्ही कटाक्षाने पाहतो. आणि रोजचं दूध 50,000 लिटर रोजचं दूध आम्ही रोजच्या रोज कन्वर्ट करतो, कुठेही आम्ही ठेवत नाहीत. त्याच्यामुळं त्याची जी नॅचरल किंवा जी शुद्धता आहे ती टिकून आम्ही ठेवण्याकडे फार जोमाने लक्ष देतो. अच्छा बाला सर, मला आणखी एक महत्त्वाच्या मुद्द्याला हात घालायचा आहे, तो म्हणजे हल्ली शहरीकरण वाढतं आहे. गावातल्या तरुणांचा शहराकडे नोकरी करण्यासाठी जाण्याचा कल वाढत आहे. घरचा पिढीजात शेतीचा व्यवसाय आणि शेती बाजूला ठेवण्याची परिस्थितीसुद्धा निर्माण झालेली आहे. अनेक ठिकाणी राज्यात खरं तर हे स्थिती दिसते, हे चित्र दिसतं. तर हे चित्र कमी करण्यासाठी दुग्ध व्यवसाय कशा प्रकारे मदत करेल? ह्या जी स्थलांतराचा लोंढा आहे शहरावर येतो. आज पाहतोय आपण मॅडम की जी मेट्रो सिटीज आहेत, पुणे किंवा मुंबई,
ह्या शहरामध्ये दरवर्षी 10 ते 20 लाख लोक स्थलांतर करत आहेत ग्रामीण भागातून. त्याचं कारण आहे की आपण पाहतो की मागच्या वर्षीचा जो राष्ट्रीय सॅम्पल सर्वे रिपोर्ट आला त्याच्यामध्ये ग्रामीण भागाची स्थिती आणखीन मागास होत चाललेली आहे. त्याच्यामुळे हा जो अशांत भाग आहे त्याच्यातले रोजगाराच्या शोधार्थ हा स्थलांतर इकडे करत आहे. परंतु इथे सुद्धा शहरीकरणावर प्रचंड मोठा दबाव निर्माण करत आहे आणि सोयीसुविधाचा दबाव निर्माण होत आहे. त्याच्यामुळे हे लोक तिथंच थोपावे लागतील आणि त्या भागामध्ये शेतकरी कंपन्यांना पुढे करावं लागेल आणि हा भाग त्याच्यामुळं स्थलांतर आणि रोजगारापासून मुक्त होईल. मला वाटतं मराठवाडा ॲग्रो हे याचं खूप उत्तम उदाहरण आहे. कारण मराठवाड्यातले सगळे रोजगाराच्या निमित्तानं जे तरुण वर्ग स्थलांतरित होतो ते थांबवण्याचं काम मॅफकोने केलेलं आहे. येस, आमच्यामध्ये आम्ही 22 ते 28 वर्षाचे जे मुलं आहेत ते आम्ही याच्यामध्ये प्रिफर केले. यंग पिढी याच्यामध्ये घेतली आणि 200 गावामध्ये तसे यंग सगळे मुलं टाकले. संकलन व्यवस्थेमध्ये मुलं आहेत, वितरण व्यवस्थेमध्ये मुलं आहेत, त्याच्यानंतर इतर मार्केटिंग व्यवस्था आहे त्याच्यामध्ये मुलं आहेत. जवळजवळ आम्ही 500 नवीन युवकांना याच्यामध्ये रोजगार दिला आहे आणि जवळजवळ 4000 फॅमिली याच्या दूध उत्पादनावर आज अवलंबून आहे आणि त्यांच्यासाठी आम्ही एक शाश्वत बाजारपेठ तयार केलेली आहे. सर, हल्ली शेती आणि शेतीशी संबंधित व्यवसाय पाहिले गेले तर फक्त पुरुषांचा नाही, महिला शेतकऱ्यांचाही यात जास्त सहभाग आहे आणि दुग्ध व्यवसायात सुद्धा महिलांचा सहभाग वाढलेला आहे. तर याकडे कसं पाहता तुम्ही? मॅडम, पहिल्यापासून आहे ना शेती हे क्षेत्र हे महिलांच्याच ताब्यात आहे. कारण अंतर्गत मागच्या पडद्यामागे शेती हे महिलाच पाहतात. त्यांचं शेतीच्या चारा टाकण्यापासून, पाणी टाकण्यापासून की ते जनावरांना खाद्य देण्यापर्यंत आणि धारा काढण्यापर्यंत सगळे कामं हे लेडीजच्या हातात आहेत. त्याच्यामुळं ही स्त्री विना कृषी किंवा दुग्ध व्यवसाय हा सफल होऊ शकत नाही. 90% जवळजवळ त्याच्यामध्ये योगदान स्त्रियांचं असतं. अच्छा सर, आणखी एक महत्त्वाचं म्हणजे हल्ली शेतकरी कंपन्या ज्या आहेत तर या शेतकरी कंपन्यांसमोर हल्लीच्या कोणती आव्हानं आहेत, कोणते चॅलेंजेस आहेत? भांडवलाची कमतरता आहे. कारण भांडवल हे कॅपिटल जे आहे ते ग्रामीण भागात मुळातच फारसं कृषी क्षेत्र हे विस्तारलेलं नसेल किंवा त्याच्यामध्ये इकॉनॉमी क्रिएट न झाल्यामुळं शेतकरी कारखाने, साखर, शुगर फॅक्टरी सोडल्या तर दुग्ध व्यवसाय किंवा इतर व्यवसायामध्ये भांडवल घेऊन येण्यास तयार नाहीत. आणि मोठ्या कंपन्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत त्या मार्जिन कमी असल्यामुळं आणि शेती हे क्षेत्र अस्थिर असल्यामुळं याच्यामध्ये उतरण्यास तयार नाहीत. तर भांडवलाची फार मोठी कमतरता त्या शेतकरी कंपन्यांना जाणवत आहे. सर, मला हे दुसरी गोष्ट शासकीय कंप्लायन्सेस, गव्हर्नमेंट कंप्लायन्सेस. आज आम्ही पाहतो की AGM पासून ते पाक GST असेल, TDS असेल, TCS असेल, EPF असेल, ESI असेल, हे असंख्य प्रकारचे कॉम्प्लायन्सेस आहेत. त्याच्यामध्ये मंथली कॉम्प्लायन्सेस, क्वार्टरली कॉम्प्लायन्सेस, इयरली कॉम्प्लायन्सेस आणि त्याच्यासाठी स्पेशल त्याला कन्सल्टंट लागतात. कारण तितकं अपडेट नॉलेज शेतकऱ्यांकडे नाही. आणि मग त्याच्यानंतर लायसन्सेस पण आहेत. त्याच्यावर 10 ते 12 प्रकारचे लायसन्स, त्याच्यामध्ये FSI असेल, MPCB असतील, फॅक्टरी लायसन्स असतील, वेट अँड मेजर्स असतील, या सगळ्या परत ह्यांचे सॅम्पलिंग रिपोर्ट आहेत, त्यांचे ऑडिट रिपोर्ट्स आहेत, कॉस्ट रिपोर्ट्स आहेत. हे सगळ्यामध्ये कॉम्प्लायन्स करण्यामध्ये खूप वेळ चालला आहे आणि परत एखादा कॉम्प्लायन्स जर चुकून राहिला तर त्याला दंडात्मक 18% किंवा पर डे असे दंड आहेत. त्याच्यामुळे ही इतकी गुंतागुंतीची प्रक्रिया वाढत आहे की सगळ्यांनी व्यवसाय करावा की ही गुंतागुंती समस्या सोडावी हा प्रॉब्लेम फार मोठा याच्यापुढे आहे. तिसरं आपल्याला सांगता येत की आव्हानं जे आहे ते बहुराष्ट्रीय कंपन्याचे फार मोठ्या प्रमाणात आव्हानं निर्माण होत आहेत. कारण बहुराष्ट्रीय कंपन्याकडे फार मोठं मनुष्यबळ असतं, इन्फ्रास्ट्रक्चर असतं आणि स्टेट ऑफ द आर्ट मशिनरी असतात. ॲज कम्पेअर टू शेतकरी कंपनीकडे तेवढं मिळू शकत नाही कारण त्यांच्या भांडवलाची कमतरता कमी आहे. मग ज्यावेळेस ह्या शेतकरी कंपन्या आपला माल तर ग्रामीण भागामध्ये विकू शकत नाही, ज्यावेळेस ते शहरी भागात येतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येते की आपल्या पुढे बहुराष्ट्रीय कंपन्या टक्कर द्यायला आहेत, त्यावेळेस त्या गळून पडतात. मग अशा वेळेस थोडंसं अडचण येते. ही एक फार मोठी समस्या तिथं आहे किंवा आव्हान आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छिल की मॅडम, हवामान बदल, क्लायमेट चेंज मागच्या जर 2 वर्षापासून आपण पाहिलं तर कृषी क्षेत्र असेल की दुग्ध व्यवसाय असेल, या दोन्ही ह्याच्यामध्ये क्वांटिटी असेल किंवा क्वालिटी असेल याच्यावर फार मोठा परिणाम होत आहे. त्याच्यामुळे ग्रामीण भाग आणि कृषी क्षेत्र आणखीन अस्थिर होत आहे. ह्या 4-5 मोठ्या समस्या इथं किंवा आव्हाने ह्या शेतकरी कंपन्याला आता येत आहेत.
अच्छा, म्हणजे सर अशा बऱ्याच खरं तर कंपन्या आहेत, शेतकरी उत्पादक कंपन्या, पण त्या सगळ्याच का यशस्वी होत नाहीत? काही मोजक्याच अशा आहेत, जसं की मराठवाडा ॲग्रो आहे आणि त्याच्याबरोबर आणखी काही कंपन्यांची नावं घेतली, म्हणजे हे अपवाद वगळता बाकीच्या कंपन्यांना तितकंसं यश का येत नाही? मॅडम, काय झालं की ज्यावेळेस शेतकरी कंपन्या स्थापन करण्याचा निर्णय झाला त्यावेळेस असं काही लोकांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी वरून भांडवल मिळते काय की किंवा सबसिडी मिळते काय, त्याच्यामुळे घाई गडबडीत त्यांनी ह्या संस्था स्थापन करण्याचा प्रयत्न केला. मग घरातलेच 11 लोक घेणं, अशाच कंपन्या स्थापन करणं. परंतु याच्या मागचा उद्देश त्यांच्या लक्षात आला नाही की शेतकरी कंपनी हे ॲक्च्युअली नफा कमवणारी कंपनीच नाही. तुम्हाला निस्वार्थी भावनेमध्ये सगळेच लोकांनी समान ध्येयासाठीच एकत्र येणं त्याच्यात गरजेचं असतं आणि संघटित साखळी घेऊन तुम्हाला ते काम करायचं असतं आणि आलेला पैसाही सगळ्यामध्ये समान वाटून घ्यायचा असतो. हे कुणाच्या लक्षात आलं नाही. त्याच्यामुळे त्याचा स्पष्ट उद्देश नसल्यामुळं शेतकरी कंपनी आपण स्थापन का करतोय हेच लोकांना न कळाल्यामुळं या कंपन्या नंतर गळून पडलेल्या आपल्या लक्षात येत आहे. अच्छा सर, आपण पुन्हा एकदा आता मॅफकोवर येऊया. तर मॅफको ची उत्पादनं जी आहेत, खूप मोठी रेंज आहे आणि हळूहळू ग्राहकांमध्ये पण सुद्धा ही उत्पादनं जास्त पॉप्युलर होत आहेत, त्यांच्या पसंतीस उतरत आहेत. तर याविषयी काय सांगाल? मॅडम, आम्ही काय केलं की दर्जा कधीच आम्ही कमी होऊ दिला नाही. गुणवत्तेवर आम्ही जास्त भर दिला. रेसिड्यू फ्री, केमिकल फ्री, भेसळमुक्त याच्यावर आम्ही भर दिला. आणि एक वेळ अशी आली की ग्राहकांनी त्यांना ॲक्सेप्ट केलं आणि आता सगळे आमचे जेवढे ग्राहक आहेत 2-2.5 लाख ते रिपीट सायकलमध्ये आहेत. म्हणजे जवळजवळ 7-8 वर्षापासून जे खातात तेच परत परत रिपीटमध्ये आहेत. म्हणजे आम्ही गुणवत्तेकडे लक्ष दिल्यामुळं आज आम्ही हे स्थान टिकून आहोत. आमच्या कंपनीला प्रत्येक माणूस जो आहे तो ही संस्था आपली आहे, हे घर आहे, आपलं कुटुंब आहे असं म्हणूनच काम करतो आणि त्याच्यामुळे ही कंपनी कंटिन्यू लीड करत आहे. सर, येणाऱ्या काळात शेतीचं किंवा शेतकऱ्याचं आणि पर्यायाने शेतीला पूरक असणाऱ्या दुग्ध व्यवसायाचं भवितव्य कसं असेल असं तुम्हाला वाटतं? दुग्ध व्यवसायाशिवाय तर आमचा मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल असा मागास भाग आता टिकू शकणार नाही. कारण ते आमचं कृषी क्षेत्रच आता कृषीचा दर्जा दिला आहे दुग्ध व्यवसायाला. आणि हे क्षेत्र असेल तरच ग्रामीण भागामध्ये 2 पैसे मिळतील आणि नियमित उत्पन्न मिळेल. परंतु सध्या क्लायमेट चेंजमुळं याच्यामध्ये थोड्या अडचणी आलेल्या आहेत. तरीही त्याच्यावर आम्ही मात करून पुढे जात आहोत. आता पुढचा टप्पा म्हणलं तर आपण पाहतो की पश्चिम महाराष्ट्रामध्ये AI क्रांती जन्माला प्रचंड मोठ्या प्रमाणात येत आहे. पण त्याच्याच नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र मराठवाडा आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय क्रांती होणार आहे, धवल क्रांती होणार आहे. पुढच्या 10-15 वर्षामध्ये प्रत्येक जिल्ह्याचं तिथं दूध 5 ते 6 लाख किंवा 5 ते 10 लाखाच्या आसपास असणार आहे. त्याच्यामुळं दुग्ध व्यवसायाला फार मोठी चांगली दिशा मराठवाडा आणि विदर्भामध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. आणि निश्चितच जे 1.5 कोटी लिटर दूध आहे महाराष्ट्राचं ते माझ्या मते पुढच्या 10 वर्षामध्ये सगळ्या भारतामध्ये सगळ्यात नंबर 1 ला लीड करणारा महाराष्ट्र असेल. वा, पण सर या सगळ्यासाठी ना जर तुम्हाला तुमच्या दुधाची गुणवत्ता चांगली ठेवायची असेल तर त्या जनावरांचंही पालनपोषण व्यवस्थित व्हायला हवं. तर अशा अनेक खरं तर दूध संघ आहेत ज्यांनी जनावरांच्या आरोग्यापासून ते त्यांचं मानसिक आरोग्य पण चांगलं ठेवण्यावर भर दिलेला आहे. तर मराठवाडा ॲग्रोतर्फे असं काही केलं जात आहे का? अशी काही उपक्रम राबवले जात आहे का? मॅडम, आम्ही पहिले कुठलाही आमचं जर समजा एखाद्या नवयुवकाला एक 5 गाईचा गोठा टाकायचा तर आमचे काही मायक्रो सेंटर्स आहेत. आम्ही तिथं त्यांना अगोदर पाठवतो की तुम्ही तिथे जा, तिथं ट्रेनिंग घ्या 2 दिवसाची किमान, आणि तुम्हाला आवडला तर याच्यामध्ये या. आणि त्यांनी जर म्हणले की आम्हाला हे आम्ही करू शकतो तर नंतर मग आम्ही त्यांना बँकेचं लोन करून वगैरे त्यांना देतो आणि ह्या व्यवसायामध्ये आणतो. तर क्षमता बांधणी हे आमचं पहिलं वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर प्रत्येकाला आम्ही चाऱ्यापासून ते पाणी सुद्धा त्यांना आम्ही सांगतो की आरव्याचं जे आपण पितो तेच त्या जनावराला पाजलं पाहिजे. आणि चारा हा निकृष्ट दर्जाचा आम्ही त्यांना अजिबात देऊ नये. मग सायलेज उपक्रम असतील, नवीन पशुखाद्य उपक्रम असतील, या सगळ्या गोष्टी नाविन्यपूर्णता आम्ही त्या सिस्टीममध्ये आणल्या, फील्डमध्ये आणल्या. आणि त्याच्यानंतर आम्ही हे संकलन व्यवस्था स्ट्रॉंग केली. फील्डवर आम्ही फार मोठी कार्यशाळा घेतो, त्यांची क्षमता बांधणी करतो, वेगवेगळ्या AI सर्व्हिसेस देतो. त्याच्यामुळं हे दूध उत्पादनामध्ये सातत्य टिकून आहे. सर, खरं तर आता असं म्हणायला लागेल की हळूहळू
देशातला आणि राज्यातला तरुण जो आहे तो शेतीकडे वळतोय. अर्थात शहरीकरण हा सगळा भाग आहे, पण ज्यांचा पिढीजात व्यवसाय आहे आणि अशा तरुणांना जो हा शेतीचा व्यवसाय करायचा आणि प्रामुख्याने दूध व्यवसाय करायचा आहे, दुग्ध व्यवसाय, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना काय सांगणं आहे तुमचं? नवयुवकांनी तर याच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे, कारण दुग्ध व्यवसायामुळं दोन्ही कृषी क्षेत्र टिकणार आहे आणि दुग्ध व्यवसाय पण टिकणार आहेत. कृषी क्षेत्र याच्यासाठी की बघा, तुम्ही जर त्याला आता सगळा ओढा आमच्या मराठवाडा असेल की सगळा पश्चिम महाराष्ट्र संपलेला आहे, आता तिकडंच पूर्ण कॅश क्रॉपच आहे. आता त्याचं लोन मराठवाड्यात बी आलेलं आहे. जवळ आमच्या 60 ते 70% जमिनी कॅश क्रॉपलाच चाललेली आहे. त्याच्यानंतर आता विदर्भामध्ये पण तो विषय आलेलाच आहे, कारण सोयाबीन, ऊस असलेली सगळे कॅश क्रॉप आहेत. मग यांनी हे कॅश क्रॉप जमिनी फार निकृष्ट करत आहेत, परंतु त्यांना शेणाची फार गरज आहे. त्याच्यामुळे दुग्ध व्यवसाय हा त्याला पॅरलल घेतल्याशिवाय शेती क्षेत्र इथून पुढं चालणारच नाही. त्यामुळे नवयुवकांनी हे दोन्ही दोन्ही व्यवसाय जे आहेत ते व्यवस्थित केले पाहिजेत आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मात्र दिली पाहिजे. कारण शेतीमध्ये येणारा अगोदरचा जी पिढी होती ती कुठलंही शिक्षण न घेता किंवा सहज यायची, पण आता जी नवीन पिढी आहे ती सगळ्या आधुनिक साधनं, आधुनिक तंत्रज्ञान घेऊनच त्याच्यात उतरत आहे. हे फार मोठं यश याच्यामध्ये येणार आहे आणि आमच्या ह्याच्यात त्याच्यामध्ये खूप त्याचे उदाहरणं पण आलेले आहेत. कारण काही IT इंजिनियर्स पण आमच्याकडे आलेले आहेत, ज्यांनी 760-780 लिटर पर डे दूध तिथं निर्मिती करतायत आणि एक गाय त्यांची 2.5 लाख रुपयाला तिथे विकली जाते. तर हे आमचे गजानन शेवाळे असतील किंवा नानासाहेब भोसले असतील, हे सगळे नवीन पिढीला एक नवीन आदर्श घेऊन येत आहेत. नक्कीच नक्कीच. तर आपण पाहिलं की मराठवाडा ॲग्रो शेतकरी उत्पादक कंपनीनं एक नवीन विक्रम प्रस्थापित केलेला आहे आणि नवीन उदाहरण खरं तर सगळ्यांच्या समोर ठेवलेलं आहे. कशा प्रकारे आपण दुग्ध व्यवसाय पुढे नेऊ शकतो आणि त्यातनं आपलंसुद्धा उत्पन्न एक दुग्ध व्यावसायिक म्हणून, दूध व्यावसायिक म्हणून, शेतकरी म्हणून वाढवू शकतो, याचं उत्तम उदाहरण मराठवाडा ॲग्रोनं घालून दिलेलं आहे. सर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. थँक्यू मॅडम. तुम्हाला जर या कंपनीविषयी जाणून घ्यायचं असेल आणि दुग्ध व्यवसायाविषयी विशेष करून जाणून घ्यायचं असेल तर संपर्क क्रमांक दिलेले आहेत, कंपनीची वेबसाईटसुद्धा दिलेली आहेत, तर यावर तुम्ही संपर्क नक्कीच करू शकता. यानंतर या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. नमस्कार. पाहत राहा NDTV मराठी.